आज आपण शिवलीलामृत मधील 11वा अध्याय वाचणार आहोत. 11वा अध्याय यामध्ये भगवान शंकरांचा महिमा, भक्तीचे महत्व, श्रद्धा आणि नामस्मरणाची ताकद, भक्तांवर होणारी कृपा याचा सुंदर भावार्थ सांगितला आहे. हा अध्याय आपल्याला असे सांगतो की अहंकार सोडून भक्ती केली तर शिवकृपा नक्की मिळते. संकटात शिवनाम हेच आपल्यासाठी आधार असते. सुरुवातीस आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करूया 11 वेळा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आज आपण पवित्र शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय वाचणार आहोत. भगवान शंकरांच्या लीलांचे, भक्तीचे आणि कृपेचे हे अद्भुत वर्णन आहे. सर्वांनी मन शांत करून ओम नमः शिवाय जप करत ऐका. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सूरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु, अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूप म्हणूनी, त्यावरोनी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी. पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजा दायाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांच न घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्व दत्ते एसी लाधीचे कामिनी, सूत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रभावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्वरऊ अमंगळ. त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार, गुज मुक्त माळा मनोहर. नानालंकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया. जन्मे जये सर्प सत्र केले.
ते अस्तिके मध्येच राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणादिक वीरचिसी दटावुनी क्षण मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले, ती सांगावी मूळ कथा. ती विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता. कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनिध घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरु प्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी. नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्ती सूत. म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त. एक तुझ सांगतो, पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापटन नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कर्दप, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे क्षत्र. रत्न खचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी यदा ढळत. मणिमय पादुका रत्न खचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिष खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहु अस. दास दासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिये गायन एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सौभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासी घडी तसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्न मंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सेवेसी त्याने दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी,
महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन. रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व. धैर्य पाहे सदा शिव भक्ता तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून. नृत्यशाळेसी लागला अग्न जन धावो लागले चहूकडून. एकची हाका जाहली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकोन वृक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला. आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुणाच्या अति लाघवी उमा रंग. जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मी अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिव ध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जळतांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळ झुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलीत तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरीत हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा वैमानी बैसत. दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मस्तर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे वासनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्यांची पुण्य पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास. उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस तेवढाची पुत्र आम्हास. परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पे. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपणा. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा.
आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरिणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वृक्षस्थल पीठी नृपवर. मग रायासी पराशर सावधान करोनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जहाले महत्व तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण. सर्ग स्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून. चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय एकती पढती त्याच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग सांप्रदाये ऋषीपासोन भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस महानरकी पडेल सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौनक. ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अधधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार करी. मृत्युदुरी होय साच अथवा शतघट स्थापून. दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिनी. राये धरिले दृढ चरण सदगद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून. त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास सध्यान युक्त. पढून गुरुपासोनी जे आले परदारा आणि परधन. जास वमनाहुनी नीचे पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे पाशानुग्रह समर्थ चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चे स्थित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदी रागा सारिखे.
तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले सत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जेचे जैसे गभस्ती दिगंध तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तयेल वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जिती. अनेक वाद्यांचे गजर शिव लीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजिती. चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षडश अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची एकती मात धन भार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा. विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधी वनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. श्वेतोपल्ले मृडानी रमणलिंग चर्चिजे की निर्वेदावासी सापडे चिंतामणी. की क्षुधी ता पुढे शिरब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औतान पाती कयाधू हृदय रत्न. शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वाते. जो चतुर्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागू तेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्रांतिका. तो नारद देखोनी ते तीक्षणी कुडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी घार्यपत्य आहवनी उभे टाकले देखता. परशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी. षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी. म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत. चौघे देखिले दशभुज पंचवदन. तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसेन सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत् पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन. करीत हे अपरणार्धव हिमनग जामात. अपराध न कळिता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी. महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत. अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्य धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. 10 शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य.
केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती चरण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते सकाळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याच्या विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाली माथा त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे हे त्व जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदय जद मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवा पर्णमस्तु शुभम भवतु. हे भगवान शंकर आमच्यावर कृपा करा सर्वांच्या जीवनात शांती सुख सर्वांना मिळू द्या. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंझुंटी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंद वक्रतुंड त्रिनयना सामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौळा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे ओम्हा वेल्हाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पै केले कामाची औचित हळहळ जे उठले तेथा सुरापणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ भरपूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनिजन सुखरी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ भरपूर गौरा जय देव दुर्गे दुर्गड भारी तुझ मिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुनी भुनी पाहता तुझ ऐसी नाही चारी शमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निदाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकज रेषा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसे धियात्मा बुद्ध्यात्मा कृत प्रकृती स्वभावत करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधर माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे भोलेनाथ की जय हर हर महादेव।